Next one is linear simple harmonic motion. This is also known as SHM. This video, in this case, place a rectangular block on smooth frictionless horizontal surface. तर हे खाली horizontal surface हा ब्राउन कलर दाखवला आहे, याच्यावरती एक रेक्टँग्युलर ब्लॉक ठेवला आहे जो रेड कलर दाखवलेला आहे ह्या व्हिडिओ मध्ये. Attach one end of the spring to a rigid wall and the other end to the block. जे स्प्रिंग आहे या स्प्रिंगला वन एंडला हा ब्लॉकला अटॅच केलेला आहे, अदर एंड जे इकडे रिजिड सपोर्टला अटॅच केलेला आहे स्प्रिंगचं. पुल द ब्लॉक ऑफ मास m टुवर्ड्स द राईट अँड रिलीज इट. आपण राईट साइडला हा ब्लॉक पुल केला, ओढला आणि सोडला, रिलीज केला. द ब्लॉक विल बिगन इट्स टू अँड फ्रो मोशन ऑन आयदर साइड ऑफ इट्स इक्विलिब्रियम. हा जे ब्लॉक आहे याची मध्ये सेंटरची इक्विलिब्रियम असते, रेस्ट पोझिशन. त्या रेस्ट पोझिशनच्या दोन्ही साइडला हा ब्लॉक काय करतो, टू अँड फ्रो मोशन, बॅक अँड फोर्थ मोशन करायला चालू करतो, सिंपल हार्मोनिक मोशन करायला चालू करतो हा ब्लॉक. तर हे x = 0 ही मीन पोझिशन आहे डायग्राम मध्ये दाखवलेला. त्याच्यानंतर आपण ह्याला वन साइडला पुल केला, वन साइडला पुल केल्यानंतर ते मॅक्सिमम जातो इकडे डिस्टन्स, परत मीनला येतो, परत इकडे मॅक्सिमम जातो. आणि ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये हा पार्टिकल हा रेक्टँग्युलर ब्लॉक टू अँड फ्रो मोशन करतो, बॅक अँड फोर्थ मोशन करतो. ही सिंपल हार्मोनिक मोशन आहे. ह्याच्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन्स आणि मीन पोझिशनचे फोटोग्राफ जे आहे ते खालच्या डायग्राम मध्ये दाखवलेत. इथं फर्स्ट स्ट्रेचड दिलंय, वा स्ट्रेचड इकडे वन साइडला स्ट्रेच केले हे ब्लॉक, स्प्रिंग स्ट्रेच झाले, रिलीज केल्यानंतर तो ब्लॉक इकडची कॉम्प्रेस्ड पोझिशन जे इथं पण येतो. आणि ह्या दोन पोझिशन जे आहेत स्ट्रेच्ड पोझिशन आणि कॉम्प्रेस्ड पोझिशन ह्या ए आणि सी डायग्राम मध्ये. आणि बी डायग्राम जे आहे ही मीन पोझिशन आहे, रिलॅक्स्ड पोझिशन, म्हणजे आपण ज्यावरती फोर्स नाही अप्लाय केला त्यावेळची पोझिशन आहे. आणि वन साइडला इकडे राईटला पुल केलं तर इकडं फर्स्ट ए डायग्राम मध्ये इथं स्ट्रेच्ड पोझिशन आहे, आणि सोडल्यानंतर ही इकडं कॉम्प्रेस्ड पोझिशन पर्यंत जाऊन परत इकडं स्ट्रेच्ड पोझिशन पण येते. आणि ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये हा ब्लॉक जे आहे हा ब्लॉक ऑसिलेशन करतो, सिंपल हार्मोनिक मोशन करतो. Figure B shows the equilibrium position in which the spring exerts no force on the block. आता ही डायग्राम दाखवला, ह्या डायग्राम मध्ये बी फिगर जे आहे ही बी फिगर इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे रेस्ट पोझिशन, रिलॅक्स पोझिशन, ह्याच्यावरती कुठल्या प्रकारचा फोर्स ऍक्ट होत नाही ती पोझिशन दाखवते ह्या बी डायग्राम मध्ये. If the block is displaced towards right, restoring force F towards the left is proportional to displacement x, that is F is equal to minus kx. आपण हा ब्लॉक जे आहे हा ब्लॉक राईट साइडला पुल केला, त्यावरती फोर्स अप्लाय करून तो रिलीज केल्यानंतर त्याच्यावरती स्प्रिंगचा फोर्स जे ऍक्ट होतो त्याला स्प्रिंग फोर्स म्हणतो, आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणतो. तो रिस्टोरिंग फोर्स जे आहे त्याची मीन पोझिशन जी होती, इक्विलिब्रियम पोझिशन जी होती त्या पोझिशनकडे ही डायरेक्शन असते. हे F is equal to minus kx दाखवले डायग्राम मध्ये. ज्यावेळी पण हा ब्लॉक राईट साइडला पुल केला आहे पण तो फोर्स ऍक्ट होणार जे आहे मीन पोझिशन कडे आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन, दॅट इज लेफ्ट साइड. तो फोर्स जे आहे F is equal to minus kx, where k is spring constant, that is also called as force constant. The negative sign indicates that the force and displacements are oppositely directed. म्हणजे पार्टिकलची पोझिशन जिथे आहे ब्लॉकची पोझिशन आणि मीन पोझिशन जे सेंटर इथून जे अंतर असतं त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट x. ह्या डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे, पण ही डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे ते मायनस साइन आलेले आहेत. F is equal to minus kx. If the block is displaced towards left, restoring force towards the right and proportional to displacement x, thus F is equal to minus kx. Again, जर आपण लेफ्टला हा ब्लॉक जर पुश केला, ढकलला, म्हणजे स्प्रिंग कॉम्प्रेस होईल, पण त्याच्यावरती स्प्रिंगचा फोर्स जे ऍक्ट होतो ब्लॉकवरती तो राईट साइडला असतो आणि तो पण F is equal to minus kx आहे. राईट साइड डायग्राम मध्ये दाखवली तर ब्लॉक इकडे लेफ्टला पुश केलेला आहे आणि त्यावरती स्प्रिंगचा फोर्स जे ऍक्ट होतो, रिस्टोरिंग फोर्स जे याची मात्र डायरेक्शन ह्या मीन पोझिशन कडेच आहे, टुवर्ड्स मीन पोझिशन. म्हणजे ज्यावेळी राईटला पुश करू त्यावेळी पण हा मीन कडेच फोर्स डायरेक्शन असते आणि लेफ्टला पुश करू त्यावेळी पण आपण हा डायरेक्शन बघितले, पण फोर्सची स्प्रिंग फोर्सची ती मीन कडे, दॅट इज सेंटर कडे असते. म्हणजे दोन्ही केसमध्ये म्हणजे पार्टिकल कुठल्याही पोझिशनला असू दे पण त्याच्यावरती ऍक्ट होणारा स्प्रिंग फोर्स जे आहे, रिस्टोरिंग फोर्स जे आहे, रिस्टोरिंग फोर्स नेहमी सेंटरकडे, मीन कडे, इक्विलिब्रियम कडेच असतो. सेम आपण हे व्हिडिओ मध्ये दाखवल्यावर हा ब्लॉक टू अँड फ्रो मोशन करतोय त्यावरती ऍक्ट होणारा फोर्स जे आहे ती फोर्सची डायरेक्शन नेहमी ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन आहे.
नाउ द एक्सेलरेशन ए ऑफ द ब्लॉक इज गिवन बाय, म्हणजे हा जे ब्लॉक जे आहे रेड कलर दाखवला ब्लॉक हा टू एंड फ्रो मोशन करतोय, टू एंड फ्रो मोशन करते त्याचं एक्सेलरेशन ॲट एनी पोझिशन जे आहे दिस एक्सेलरेशन इज गिवन बाय according to force is equal to mass into acceleration relation, that is acceleration equal to force divided by mass. Putting value of force minus kx, this equation becomes acceleration equation minus kx by m. This is the acceleration of block at any position, where m is the mass of the block. The force and acceleration are both directed towards mean or equilibrium position. आपण या इक्वेशन मध्ये बघितलं तर मायनस डायरेक्शन जे मायनस साइन जे आहे मायनस पण साइन डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन आहे हे पण दोन्ही अपोजिटली डायरेक्टेड आहेत म्हणून मायनस साइन आलेलं आहे. अगेन एक्सेलरेशन ऑल्सो डिपेंड्स अपॉन एक्स. द ब्लॉक मूव्स टुवर्ड्स मीन, इट्स स्पीड इंक्रीजेस अँड डिस्प्लेसमेंट डिक्रीजेस. ज्यावेळी ब्लॉक एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन कडे मूव्ह असतो त्यावेळी त्याचं स्पीड इंक्रीज होतं आणि डिस्प्लेसमेंट डिक्रीज होते. The speed of the block at mean position becomes maximum and hence its kinetic energy attains its maximum value. As particle moves from extreme position to mean position, velocity increases and velocity becomes maximum at mean position, that is equilibrium position. Therefore, kinetic energy also maximum. कारण का kinetic energy half m square, velocity maximum असेल तर kinetic energy पण maximum असते. त्यामुळे mean position ला kinetic energy आणि velocity particle ची object ची block ची maximum आहे. Now, therefore, we define this linear SHM. This linear SHM is defined as the linear periodic motion of body in which force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is proportional to the displacement from the mean position. अशी SHM आहे. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे की ज्याच्यामध्ये फोर्स और एक्सेलरेशन हे ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन, म्हणजे फोर्सची आणि एक्सेलरेशनची दिशा जे नेहमी मीन कडे इक्विलिब्रियम कडे असते आणि हा जे फोर्स आहे हा फोर्स त्याच्या मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स जे आहे ह्या एक्स वरती प्रोपोर्शनल असतो. दिस इज नोन एज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.